नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा आपण नवीन स्वागत. बघा मित्रांनो, आपण आपल्या कोकणातल्या गावी आहोत आणि आज तारीख आहे 10 मे, वार आहे रविवार. आणि आज आपल्या गावामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की काल आमच्या ग्रामदेवताच्या मूर्तींची मिरवणूक होती. ती मिरवणुकीचा व्हिडिओ आपण पाहिला. मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक पार पडली आणि आमच्या ग्रामदेवताच्या मूर्ती या आमच्या मंदिरामध्ये नेण्यात आल्या. आणि आज तिकडे मंदिरामध्ये मूर्तींची प्रतिष्ठापना आहे, तर तिकडे आज आपण सर्व जाणार आहोत आणि तिकडचा आजचा दिवसभराचा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आमच्या ग्रामदेवताच्या मूर्तींची प्रतिष्ठापना हा कार्यक्रम आजचा दिवसभराचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये येणाऱ्या अशाच नवीन तुम्हाला पाहता. तर मित्रांनो, जाऊया आता तिकडे. आज मित्रांनो, काल रात्री काही ठिकाणी वादळ देखील झालं, त्यामुळं झाडे वगैरे पडली, लाईटचे पोल वगैरे पडले, त्यामुळे लाईट नाही. त्यामुळं आज थोडं सुनं वाटते सर्व. तरी लवकरच लाईट येईल. तर आज आपण तिकडे जाणार मंदिरामध्ये. आमचा मंदिर राहाटीमध्ये आहे, तिकडे राम जंगलामध्ये. तिकडे देखील तो परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, आता भेटू डायरेक्ट आपण तिकडे मंदिरामध्ये. तर बघा मंडळी, आता आपण आमच्या ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. इकडे पाठीमागं आमचं ग्रामदेवत मंदिर आहे बघा. आणि बघा, पाहू शकतो आपण, परिसर बघू शकतो. खाली रहाटी आहे मित्रांनो, बघा खाली रहाट आहे. आणि बहुतेकशी जी ग्रामदेवताची मंदिरं असतात ती कोकणामध्ये रहाटीमध्ये असतात. आणि आमचं देखील मंदिर आमच्या रहाटीच्या बाजूलाच आहे. ही सर्व राई जी वनराई आहे, देवराई असेल किंवा रहाट असेल, ह्या पारंपरिक पद्धतीने पूर्वापासून चालत राखलेली झाडं असतात. आणि त्याच्यामध्येची प्रसन्न अशा वातावरणामध्ये गावाची ग्रामदेवताची मंदिरं असतात. तर बघा, आता आमची पूजा देखील आज इकडे प्रतिष्ठापना आहे. आपण आलो आहे आता. आणि बघा, सर्व गावकरी हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. आणि बघा, इकडे सजावट छान प्रकारे केली. आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. बघा, इकडे जे उपासकरी वगैरे आहेत त्यांची तयारी चालू आहे. आणि चला जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया. थोडा एकदा परिसर फिरून घेऊया मंदिराचा. बघा, हे बघा, इकडे जुन्या मूर्तींसाठी छोटासा देवघर काढलेला आहे. आणि पाहू शकतो बघा, इकडे तयारी सर्व चालू आहे. आपण इकडे पाणी हे करा बघा, पूजेची तयारी चालू आहे, पाहू शकतो आपण बघा. आणि थोड्या वेळात इकडे कार्यक्रम चालू होणार आहे. बघा, इकडे आपल्या मूर्ती ठेवलेल्या आहेत सर्व. आणि बघा, इकडे आपण त्याची प्रतिष्ठापना करणार आहोत, प्रत्येकाचं स्थान ग्रहण करणार आहोत. पाहू शकतो आपण बघा, इकडे मांडणी करून ठेवलेली आहे. तयारी सर्व बघा, इकडे प्राथमिक तयारी जी आहे ती सर्व चालू आहे बघा. पाहू शकतो आपण. असं तुला द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठली ग्रामस्थांची काय चूक झाली असेल, महिलांची झाली असेल, नवतरुण मंडळाची, भैरवनाथ क्रीडा मंडळाची चूक झाली असेल तर माफ करून घे. हा तुला एक नारळ दिलाय, तो मान्य करून घे. 7 असं बैरी देवा आणि जागेवाला बैरीवा तुला एक नारळ दिलेला आहे, 5 इडा स्वाद दिलेला आहे, अगरबत्तीचा धूप केलेला आहे. आणि जागेवाल्या बाबा तुला एक नारळ 5 इडा असा महाराजांनी सांगितलेला आहे. त्या विधीत कुठलीही अडचण येऊ नये असा तुला एक 5 इडा आणि एक नारळ देत आहे, तो मान्य करून घे. आणि सर्वांना, ग्रामस्थांना, महिला मंडळ तसेच मुंबईकर मंडळ, भैरवनाथ क्रीडा मंडळ यांना चांगली सुखबुद्धी दे, असा तुला मान्य करून घ्यावं लागेल. पण तुम्ही उभं राहू शकत नाही. काय बोलायचं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकै. आणि आता इथून मधून येऊ नका, तिकडनं सर्वलोकैकनाथनं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्ही
स्वस्तिर्याचा विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिरा विनायकं प्रियां नित्यं तां स्वस्तिं भो ब्रुवन्तु नः स्वाहा स्वधा शची चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मीरुन्धती चैव कुरुतां स्वस्ति ते सदा आता वजन परत तामनात 5 वेळा पाणी सोडायचं नंतर आपोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि उपवासार्थे पूजनं तांबूलं समर्पयामि इकडच्या दोन्ही पिढ्यांमध्ये ते फूल जमवायचं श्री गुरुराज नमः उपवासार्थे पूजनं तांबूलं समर्पयामि या डाळिंबावर एक फूल ठेवून द्यायचं फलार्थे डाळिंबी फलं समर्पयामि नारळावर फूल ठेवायचं नारिकेल फलं समर्पयामि आपे देवसमागमे ऋषिकेश्वर्यमानस्य तन्तेर्भवतु मङ्गलम् हे भांडे वर आणि थोडं थोडं दे कुंकू लावा पहिले या दोघांना इतर सगळ्यांना कुंकू लावायचे पुरुषांना लाल कुंकू लावा साड्याला आणि महिलांना हळद कुंकू लावा कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थळे कौस्तुभां नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणान् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपाश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि स्वस्तिर्याचा विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकं प्रियां नित्यं तां स्वस्तिं भो ब्रुवन्तु नः व्यक्तानि दैवत वस्तु विहितहवने विनियोगः शशिधरवनमूलेर्देवदेवस्य सगुणनिजमहिम्नो भ्रष्टेवास्य सवणमिदमकाशे दिव्यदिव्यं महिम्नः सुरवनमणिपूज्यं स्वर्गमोक्षकहेतुं पठति यदि मनुष्या प्राञ्जलिर्नानिकेताः रजतीव समीपं गिन्दरे स्तूयमानः स्तवनमिदं भोगं पुष्पदत्तं प्रणीतम् आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाष्यम् अनुपम्यं मनोहारिं शिवमीश्वरवर्णम् इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपार्योः अर्पितारेण देवेश अग्नये नमः त्याच्यावर बारीक तुपाचे डाळ करायचे जरा तूप घ्या काढून त्याच्यात डब्यात आणि हे सर्वगन्धर्वराजः शशिधरवनमूले देवदेवस्य दासः सगुणनिजमहिम्नो भ्रष्टेवास्य रोषात् स्तवनमिदं दिव्यदिव्यं महिम्नः सुरवराहुतिमुत्तमाञ्जुहोति सर्वं वै पूर्णाहुतिः सर्वमेवाप्नोति गावदेवी माते की अग्निनारायणाय नमः अग्निनारायणाय नमो बसा खाली यात थोडं तूप घ्या अजून मंगलम गुरु उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं मंगलम गुरु उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं मंगलम गुरु तांदूळ देवाला वाहा एकेकानी तुम्ही तिकडनं एकावर दुसऱ्या मूर्तीवर तिसऱ्या मूर्तीवर 5ची मूर्ती एक 5 जणांनी व्हायचे आणि देवावर झाकण ते काढायचे पांघरून नारळ उचला तो पहिला नारळ नारळ उचला कलश राहू द्या तिकडचा तिला कलश येतो
आता गुंडाळा ते तांदूळ पडू दे काय ते हो ते पडू दे वरती ते मूर्तीवर ते करायचे ह्याच्याकडे घाला बर आणि एक एक मूर्ती आहे पहिल्यांदा भैरीची मूर्ती आहे ती घ्यायची आहे त्या मोठ्या टोपामध्ये ती मूर्ती उभी करायची आहे तेव्हा तिथे एक जण या साईडला तर त्या साईडला असे उभे राहा बाकीची मूर्ती भैरीची लक्ष्मी शक्ती रूपेण उभी करा सावकाश 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 पाय लागेल ना माझं हात देसा दीपक द्या ना हात इथे हात लावा हात लागला मूर्तीला बघून ठेवा हा बस ते तिघ जण करतील हिला हाताला नाही पडायची भैरवाय भैरवनाथ देवताभ्यो नमः पयस्नानं समर्पयामि पूर्ण सर्वांगावर तुम्ही वहिनी तांब्यावर पाणी होतायचे श्री वैनीनाथ देवताभ्यो नमः पयस्नानं समर्पयामि पयस्नानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि सकलपूजार्थे अक्षतां समर्पयामि एताः देवताः सुप्रतिष्ठिताः देवताभ्यो नमः समस्तोपचारार्थे वयस्नानन्तरेण जोडकस्नानं समर्पयामि तांब्यावर पाणी असेल ना श्री गणेशाय नमः वरदौ वादो महेन्द्रं वारन्ते पदभूतितो यज्ञ सदृशे तस्य देवता पदभूतिया वादमरमृतं देवता सर्वब्रह्मं दिवागमि सर्वगुरो विष्णुवदा भवतेनामानि गुणवदन पुण्ये देवता नामि जपे गुणवदन पुण्ये देवता पाणी होतं अभव्या नामस्ते सर्वं सकलफलद्रव्यं द्रव्यार्थे विषये समस्ते ततो भक्ति श्रद्धा बलगुरुगुणभ्यां गिरिशत संयमस्तेताभ्यां तवजिमदोत्तीर्ण फलदे अयत्नारापाद्य श्रीभूमगरव्यभिकरां प्रतिष्ठात्मया सिद्धोमिनोमिनः यद्रोधे सुत्रामो वरनमो जयरपितमी मनुष्यप्रेमानप्रतिदेवदेयस्पुनः अतः
नहीं वशितो बध्या परिभवः नाजायः अमृताभिषेकोऽस्तु शान्ति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु कामदेवी माते की जय. काय करायचं या स्वच्छ मध्ये धुवायचे आपल्याला. तुम्ही सोडा आणि तुम्ही एक सुवासिनीने फुल टाका तांब्यात. फुलं द्या एकमेकांना जरा द्या फुलं कारण एक दोन तास फुलं दे खाली काय असंच आहे ना नॉर्मल आहे. हे बघा हे पण द्यायचंय. हे बघा हे पण ठेवा. ज्या वेळेला तत्व चढवायचे त्यावेळेला फुलांनी पायापासून सुरुवात करायची.
पायापासून वरतून प्रत्येक अंगाला बरोबर ते पाणी शिंपायचं आणि सगळं का पूर्ण झालं की मग वरती डोक्यावरती थोडं थोडं पाणी शिंपायचं देवाच्या कलशात. तुम्ही करायचं. कलशातलं पाणी नाही संपलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही करायचं. श्री सर्वभूतेषु शक्तिरूपेण नमस्ते 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 नमः ईश्वरं नमः कल्पं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण नमस्ते 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 नमो नमः देवस्वम् अकारत्वं देवजलं पात्रजलं निजामि देवस्वम् अकारत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् उकारत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् अकारत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् पारतत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् हृदयतत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् ललाटतत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् पारतत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् जङ्गातत्वं पात्रजलं देवजलं निजामि रूपतत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् रसतत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् गन्धतत्वं पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् श्रोत्रतत्वं पात्रजलं देवजलं निजामि पात्रजलं देवजलं निजामि देवस्वम् समस्त इन्द्रिय संयुक्तं सूक्ष्म देहान्वितं मूलतत्वं पात्रजलं देवजलं निजामि अक्षता घ्यायच्या देवावरती वाहायच्या. तांदूळ दिले देवाच्या पायावरती अक्षता व्हायच्या या गृहावरतिष्ठा सुक्तं छात्रचिन्नमया वाचा शौर्तव्यं तस्मात् यद्यपि दूरे इव पशुल्लभरे गृहादे वैनानाजिक विधि गृहाहि पशुना प्रतिष्ठा प्रतिष्ठा. पायावरती खाली व्हायचं. आणि तुम्ही सगळ्यांनी देवाच्या पाठी जायला पाहिजे का? नाही नाही मानवर घ्या चिंतयामी नमस्करोमी. त्या अक्षरा सगळ्यांनी देवाच्या पायावरती व्हायच्या. आम्ही नमस्करोमी. आहे काय लांब लांब पाय लांब पाय रविपुत्रमेवाग्रहं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामीशनैश्वरं गायं महावीर्यं चन्द्रादित्यवर्णं स्थितिकाकर्पसम्भुतं तं राहुं प्रणमाम्यहं पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्वं रौद्रं रौद्रात्मकं वरं तैकितं प्रणमाम्यहं पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्वं रौद्रं रौद्रात्मकं तैकितं प्रणमाम्यहं. सर्वभूतेषु शक्तिरूपेण दाखवायचा देवाला. या इकडे राहिमां निर्यातो राधिको ज्योतिर्नोस्तुते. 5 मिनिट सोडायची बाकी गमन आहे.
की जय, योगेश्वरी देवी माते की जय, काळंबा देवी माते की जय, काळकाई देवी माते की जय, महाराज की जय. सर्वदा योग तुझा करावा, देव माझा पडावा, नको गुणवंता नंता रघुनायका गणेशा. जय जय रघुवीर समर्थ कैलास राया शिवचंद्रमौली फणींद्र माता मुरलीधरारी कारण्य सिंधू भवदुःखहारी प्रवीण शंभो मधुकोणधारी वासनेला दृढचाल व्हावे भूदेव संतांसी सदा नमावे कर्मयोगे वयगाल व्हावे सर्वामुखी मंगल दोन व्हावे. भैरवनाथ महाराज की जय, योगेश्वरी माते की जय, काळंबा देवी माते की जय, काळकाई माते की जय, महापुरुष देव समाज की जय. बघा मंडळी, आज आमच्या ग्रामदेवच्या मंदिरामध्ये ग्रामदेवतेच्या मूर्तींची प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पार पडला. आपण या व्हिडिओमध्ये पाहिला कशा प्रकारे पारंपरिक पद्धती त्याचप्रमाणे भटजी भाऊ आले होते आणि जो विधिवत जो कार्यक्रम होता हा पार पडलेला आहे. सर्व रूपं मूर्ती वगैरे आमच्या प्रतिष्ठापना केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये येणाऱ्या अशाच नवीन तुम्हाला पाहता. तर थांबूया आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.